श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर अर्थातच आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो हा म्हणजे जो श्रावण सोमवार किंवा म्हणजे हे श्रावण महिना सुरू होणार आहे, म्हणजेच आपला आता आषाढ जो आहे म्हणजे आषाढ महिना संपणार आहे. आता शनिवारी अमावस्या आहे, शनिवार रविवार आणि सोमवारपासून श्रावण महिना म्हणजे अतिशय हा श्रावण महिना इतका छान आहे आणि फलदायी पण आहे. हा आपला श्रावण महिना सोमवारपासूनच सुरू होतो आहे आणि सोमवारीच संपतो आहे. तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये की श्रावण कधीपासून सुरू होत आहे, कधीपर्यंत श्रावण आहे आणि श्रावण महिन्यात किती सोमवार आहेत आणि प्रत्येक सोमवारी शिवामूठ काय आहे, या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत. या सर्व प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वांची मी माहिती तुम्हाला आज देणार आहे. तर आपला श्रावण सुरू जो होणार आहे तर तो आपला श्रावण 5 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. म्हणजेच आता शनिवार आणि रविवार 2 अमावस्या आलेले आहेत. तसेच शनिवारी अमावस्या दुपारी सुरू होते आणि रविवार ही उगवत्या सूर्याची तिथी आहे, त्यामुळे आपण उगवत्या सूर्याची तिथीही पकडत असतो. त्याप्रमाणे नंतर सोमवारपासून हा आपला श्रावण महिना सुरू होणार आहे. तर 5 ऑगस्टपासून आपला श्रावण सोमवार सुरू होणार आहे, म्हणजे श्रावण महिना सुरू होणार आहे. तर आपल्या सर्वांना घाई आहे की श्रावण सुरू झाल्याच्या नंतर आपले सगळे सण हे सुरू होतात. आपली महिलांची पंचमी असू द्या किंवा रक्षाबंधन, बहीण भावांचा सण, हे अतिशय म्हणजे श्रावण महिन्यामध्ये एकदम पवित्र महिना आहे. आता याच्यामध्ये आपण भरपूर व्रत वैकल्य करत असतो किंवा आपण पोथी वगैरे वाचत असतो. तशी आपण या संदर्भात सर्व माहिती पाहणार आहोत. पण आज आपल्या व्हिडिओमध्ये जी माहिती आहे ती आपण पाहूया. तर आपला 5 ऑगस्टपासून श्रावण सुरू होणार आहे. तर तो श्रावण आपला 2 सप्टेंबरला संपणार आहे आणि त्या दिवशी पोळा आहे, म्हणजेच अमावस्याच्या दिवशी तो पण एक 5वा सोमवार पडणार आहे. आणि मग आपल्याला अमावस्येच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी 2 सप्टेंबरला आपला हा श्रावण संपणार आहे. म्हणजेच 2 ऑगस्टपासून 5 ऑगस्टपासून 2 सप्टेंबरपर्यंत हा पूर्ण आपला श्रावण महिना राहणार आहे. मग आता आपण या व्यतिरिक्त नंतर पण व्हिडिओ पाहणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये काय करायचं किंवा काय करायचं नाही, किंवा कोणते व्रत करायचे किंवा कोणते पारायण करायचे, हे सर्व माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर आता दुसरं असं आहे की श्रावण महिन्यात किती सोमवार आहेत. तर मी आत्ता सांगितलं तुम्हाला की 5वा सोमवार येणार आहे, त्यानंतर मग आपला श्रावण संपणार आहे. तर आपले 5 सोमवार होणार आहेत. या श्रावणमध्ये 5 सोमवार होणार आहेत. अतिशय शुभ आहे म्हणजे श्रावण महिन्यात हा खूप फलदायी, खूप शुभ आहे आणि त्यातली त्यात श्रावण महिन्यात आपण भरपूर गोष्टी करत असतो. म्हणजेच आपल्या सर्व चांगल्या कामांना सुरुवात आपण श्रावणपासून करत असतो. आता अनेकांना श्रावण म्हणजे सोमवार धरायचे असतात, तर ते श्रावण सोमवारपासून धरतात. अनेकांना शनिवार धरायचे असतात, ते श्रावण शनिवारपासून धरले जातात. म्हणजे भरपूर अशा गोष्टी असतात त्या आपण श्रावण आला ना मग सुरू करू असं म्हणत असतो आपण. तर त्यानंतर आता आपले श्रावण सोमवार किती आहेत, तर 5 आहेत. ते पण झालं. आता आपण पाहणार आहोत की प्रत्येक सोमवारी शिवामूठ काय आहे. म्हणजे आता पहिल्या सोमवारी शिवामूठ काय आहे, दुसऱ्या सोमवारी काय आहे. शिवाच्या मंदिरात जाताना आपल्याला आता बाकीच्या गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत की आपल्याला काय काय घेऊन जायचं. आता आपण भस्म घेऊन जातो, म्हणजे धूप अगरबत्ती तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. खडी साखर आपण घेऊन जातो. आता महादेवाला आवडणारं धोत्र्याचं फूल झालं किंवा बेलाची पानं सर्वांना माहीत आहे, शमीपत्र वगैरे आपण हे सर्व घेऊन जातो. गोकर्णाची फुलं असू द्या किंवा आता आपल्याला जे महादेवासाठी आपण घेऊन जातो त्या सर्व गोष्टी आहेत. पण आता शिवमूठ ही आपण प्रत्येक वेळेला काय करतो, तसं कोणी प्रत्येक सोमवारी घेऊन जातं. कारण ज्याला त्याला जसं सांगितलं आहे बघा. काही वेळेला आपल्या पत्रिकेत दोष असतो किंवा काय असतो, तेव्हा आपण गुरुजींना पत्रिका दाखवतो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं असतं की महादेवाला सोमवारच्या दिवशी हे अर्पण करा, ते अर्पण करा, अशा गोष्टी सांगितलेल्या असतात. पण हा श्रावण सोमवार आहे. यावेळेला आपण पाहणार आहोत की आपल्याला सोमवारच्या दिवशी शिवामूठ काय व्हायचे आहे. तर आपल्याला पहिल्या सोमवारी तांदूळ आपल्याला म्हणजे तांदळाची मूठ आहे, तर मग आपल्याला तांदूळ शिवाला अर्पण करायचे. मूठ आहे शिवाला अर्पण करायचे, तर 1 मूठभर तांदूळ आपल्याला लिंगावरती धरायचे आहेत, म्हणजेच पिंडीवरती धरायचे आहेत महादेवाच्या. आणि त्यावरती आपल्याला त्या मुठीवरती पाणी घालायचं आहे आणि असे करून आपल्याला ते अर्पण घालायचे आहे, म्हणजे अर्पण करायचे आहेत महादेवाला. तर पहिली शिवामूठ ही तांदूळ आहे.
दुसरी श्वमूठ म्हणजे दुसऱ्या सोमवारी पहा आपल्याला तिळाची आहे, तिसऱ्या सोमवारी पहा मूग आपल्याला मुगाची मूठ आहे पहा, आणि चौथ्या सोमवारी जव आहे, पाचव्या सोमवारी सातू आहे, पाचवा सोमवार 2 सप्टेंबरला आहे, पहिला सोमवार 5 ऑगस्टला आहे. म्हणजे असे याप्रमाणे आपले 5 सोमवार ही होणार आहेत. 5 सोमवारचा आपण उपवास करणार आहोत. पहा आता ज्यांना उपवास शक्य नाही त्यांनी तरी मंदिरात गेलं, श्वमूठ वगैरे म्हणजे अर्पण केल्याशिवाय तरी पण चालेल, पण नक्की म्हणजे प्रयत्न करा की उपवास पण आपल्याला कशा पद्धतीने करता येईल. काय 5 सोमवार पडणार आहेत. श्रावण सोमवारचं असं विशिष्ट महत्त्व असतं. पहा तीर्थाला जातात वगैरे, तीर्थ वगैरे करण्यासाठी पहा या श्रावणमध्ये भरपूर लोक जातात. मग आपल्याकडून पहा एवढं का होईना की 5 सोमवार आणि 5 वेळेला आपल्या मंदिरात जाणं वगैरे या सर्व गोष्टी. तर पहा की मी तुम्हाला आजचा व्हिडिओ घेऊन आले होते तुमच्यासाठी की श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे. तर ते आपण पाहिलं की श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे आणि कधीपर्यंत आहे, आणि श्रावण महिन्यात किती सोमवार आहेत ते पण आपण पाहिलं की श्रावण महिन्यात किती सोमवार आहेत, आणि प्रत्येक सोमवारी श्वमूठ काय काय आहे त्याप्रकारे पण आपण सर्व माहिती पाहिली आहे. आता आपण बाकीची माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहू की आपल्याला काय करायचं आहे या श्रावण महिन्यात, काय करायचं नाही, किंवा कुठल्या सेवा करायच्या आहेत, कुठले पारायण करायचे आहेत, कुठले व्रतवैकल्य करायचे आहेत, किंवा आता आपली नागपंचमी येईल तर त्या संदर्भात पण आपण व्हिडिओ पाहणार आहोत की आता नागपंचमीच्या वेळेला पण आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, या संदर्भात आपण पूर्ण माहिती घेऊ. आता श्रावण येणार आहे. आता श्रावण कधीपासून सुरू होणार आहे तर ते मी तुम्हाला सांगितले. त्यामुळे आता आपल्याला अगोदरची साफसफाई वगैरे घराची करायची आहे, कारण आपल्याला पुढं भरपूर सेवा करायच्या आहेत, पूजा अर्चा वगैरे करायची आहे. त्यामुळे आपल्या घराची आपल्याला संपूर्ण साफसफाई, घर आपल्याला संपूर्ण स्वच्छ करायचं आहे, भांडी वगैरे सर्व आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ एवढाच होता, आणि माझी माहिती सांगून झाली तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर पहा, कारण आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, शेजाऱ्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांनाही माहिती होऊ द्या. आणि त्यानंतर पहा चॅनलला सबस्क्राईब यासाठी करा की मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील, आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.